नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसाची सुरुवात मस्तपैकी उत्तप्पा खाऊन झाली. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाले. सुट्टी आज शनिवार होता, सुट्टी होती. सुट्टी असलं की रुटीन कसं निवांत चाललेलं असतं. त्यानंतर रेडी झाले कारण आज दुर्वांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीट होती. तर त्याच्या स्कूलमध्ये मंथली म्हणजे महिन्यातून एकदा पॅरेंट्स मीट असते आणि त्यासाठी जावंच लागतं. तर त्यामध्ये पुढच्या महिन्याचं रुटीन सांगितलेलं असतं. त्यानंतर घरी यायला निघालो. येता येता छान मच्छी दिसली म्हणून घेतली. घरी आल्यानंतर पहिले मच्छी छान धुवून घेतली. त्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून छान लावून घेतलं. तर हळद आणि मीठ अगोदर लावून घेतलं ना, कसं मीठ सगळ्या माशांना व्यवस्थित व्यवस्थित लागलं जातं. आणि मग त्यानंतर बाकीचे मसाले घालायला घेतले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली. गरम मसाला टाकला, मिरची पावडर थोडीशी टाकली, धना पावडर टाकली. त्यानंतर थोडासा मसाला टाकला आणि गरम मसाला टाकला आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित थोडंसं लिंबू पिळून सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं. अशा प्रकारे मॅरिनेट करायचं की प्रत्येक मच्छीला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. नाहीतर मग ते कुठं मसालेदार तर कुठं असं लागत नाही. त्यासाठी व्यवस्थित मसाला सगळीकडे पसरवून घेतला, लावून घेतला आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवलं, जेणेकरून तो मसाला त्यामध्ये मुरतो आणि मग मसाला त्यामध्ये जेवढा छान मुरेल तेवढा छान फ्लेवर मसाल्यांचा मच्छीला येतो. आणि मग त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तर मच्छी ह्या डीप फ्राय केला तरी पण चालतात, पण मी शक्यतो जास्त तेलकट नको म्हणून शालो फ्राय करून घेत असते. थोडंसं तेल घालून त्याच्यावर फ्राय करते. तर मॅरिनेट केलेली मच्छी आता छानपैकी मॅरिनेट झाली होती. त्यानंतर एका डिशमध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर रवा आपला आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं मिरची पावडर घालायची कलर येण्यापुरता. आणि त्यानंतर ते मॅरिनेट केलेले मच्छी त्यात व्यवस्थित बुडवून घ्यायचे. सगळीकडे कॉर्नफ्लॉवर आणि ते मिश्रण व्यवस्थित लागेल असे त्याला डीप करायचे. आणि त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये सोडून द्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं. एक 2-4 मिनटं छान एका साईडनं छान शिजून द्यायचे. मच्छी शालो फ्रायमध्ये मच्छी प्रॉपर शिजली आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं असतं, कारण कधी-कधी कच्ची पण राहिली जाते. त्याच्यासाठी ते झाकण ठेवून शिजवून घेतली ना की एकदम प्रॉपर अशी शिजली जाते. त्यानंतर ती पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनं पण छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची. अशी केलेली मच्छी कधी पण टेस्टला खूप छान लागते डीप फ्राय करण्यापेक्षा. डीप फ्राय केलेली मच्छी आहे ना खूप तेलकट लागते आणि तेल जास्त शरीराला हानिकारकच आहे. अशा प्रकारे मस्तपैकी मच्छी बनवली, जेवण केलं. त्यानंतर थोडंसं एक 5-6 वाजता बाहेर निघालो. म्हटलं जरा डी-मार्टला जाऊन यावं. डी-मार्टला काही नाही, थोडीशीच खरेदी, काही थोडंसं किराणा सामान हे ते आणायचं होतं, त्यानिमित्तानं गेलो. मी बऱ्याच लोकांना असं बोलताना पाहिलं आहे की डी-मार्टला गेलं की आमचा खूप खर्च होतो, ज्या गरजेच्या वस्तू नाही तेच घेऊन येतो, त्यामुळं डी-मार्टचं बिल जास्त होतं. तर असं काही नसतं. जर आपण ठरवलं ना ज्या वस्तू एवढ्याच वस्तू घ्यायच्यात आणि त्या आपल्याला खरंच गरजेच्या आहेत की काय, अशी घरूनच लिस्ट करून न्यायची आणि तेवढ्याच वस्तू घेऊन यायच्या, तर जास्त बिल होण्याचा प्रश्नच येत नाही. तर काय माहिती का, डी-मार्टवाल्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. ते काहीच वस्तूंना फक्त ऑफर्स देतात आणि ज्या काही वस्तू आहेत त्यांना ऑफर्स देत नाही. म्हणजे तसं तर बिल होण्यामागचं कारण की आपल्याला तिथंच पडतं. फक्त ज्या 2-4 गोष्टींना वर ऑफर मिळाली असते त्यामुळं आपण खुश होतो. पण हा विचार करत नाही की दुसऱ्या गोष्टी बाहेरच्यापेक्षा तिथं महाग असतात. तर तिथून फक्त त्याच गोष्टी घेऊन यायच्या की ज्यांच्यावर ऑफर आहेत किंवा काही गोष्टी ऑफ आहेत किंवा काही गोष्टी बाय वन गेट वन फ्री असतात. तर त्याच गोष्टी तिथं घेतल्यानंतर परवडतात. असं पूर्ण किराणा भरलं ना तर तिथं खूप जास्त बिल होतं. जर ज्या ऑफरमध्ये आहेत किंवा ज्या मोजक्याच गोष्टी आहेत की तिथं खूप छान मिळतात. आता तेल बाहेरून आपण घेत होतो ₹140 पूर्ण पॅकेट असतं, तिथं ₹120लाच असतं. मग हे चेंजेस असतात. त्यामुळं म्हणजे अगोदरच आपण सर्वे करत राहायचं की कुठल्या गोष्टी इकडे, कुठल्या गोष्टी बाहेर स्वस्त मिळतात तिथं महाग मिळतात किंवा तिथं ज्या गोष्टी स्वस्त मिळतात बाहेर महाग मिळतात त्या वस्तू तिथं घेण्याचा प्रयत्न करायचा. असं जर केलं तर आपली तिथं पण सेविंग होऊन जाते.
डीमार्टचा खरं तर खास फायदा म्हणजे वन स्टॉप शॉपिंग. एका छताखाली जवळजवळ सगळ्याच वस्तू आपल्याला तिथे मिळतात. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि डीमार्टमध्ये नेहमी ताज्या वस्तू मिळतात. कारण आणि डीमार्टमध्ये ग्राहकांना रिटर्न आणि एक्सचेंजच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली नाही तर ती आपण एक्सचेंज करू शकतो. डीमार्टमध्ये ग्राहकांना सेल्फ सर्व्हिस पद्धतीने खरेदी करता येते. तर डीमार्टची दुकाने व्यवस्थित विभागांमध्ये विभागलेली आहेत. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये वेगळे वेगळे असं. तसंच अन्न, धान्य, स्नॅक्स, कपडे, खेळणी, किचन आयटम असं वेगळ्या विभागात असतं. ग्राहकांना पाहिजे ती वस्तू पटकन सापडते आणि डीमार्टमध्ये बिलिंग सिस्टीम पण वेगवान आहे. डीमार्ट ही भारतातील एक सुप्रसिद्ध रिटेल सुपरमार्केट चेन आहे. तर त्याची स्थापना ही 2002मध्ये झालेली आहे. तर त्याचे संस्थापक राधाकिशन दमानिया आहेत. दमानिया हे एक यशस्वी गुंतवणूकदार आणि व्यापारी आहेत. तर डीमार्टचे पहिले स्टोअर हे मुंबई येथे सुरू झाले. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेली चेन ही आता देशभर पसरलेली आहे. मार्टमधून जे आपण क्लॉथ्स म्हणजे कपडे खरेदी करतो ना, त्याची क्वालिटी पण चांगली असते. म्हणजे थोडे कमी किमतीत वस्तू मिळतात, पण त्या टिकतातही तशाच. तर कपड्यांना तिथं क्वालिटी आहे बऱ्यापैकी. पण शक्यतो लोकं तिथं बाकीची जास्त खरेदी नाही करत. तिथं शक्यतो सगळ्यात जास्त ग्रोसरीची शॉपिंग केली जाते. लोकं जास्त किराणा तिथून भरतात. आम्हीही तिथून लागणाऱ्या वस्तू खरेदी केल्या. जे की आम्ही लिस्ट बनवून ठेवलेली तेवढ्या वस्तू तिथून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर अशा प्रकारे आपली डीमार्टमधली शॉपिंगची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.